जेव्हा चांगल्या गोष्टींचं गुणगान केलं जातं तेव्हा त्या गोष्टी आणखीनच चांगल्या होतात. विद्यार्थी परीक्षा तयारीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतात, मन लावून अभ्यास करतात आणि उत्तम गुणही मिळवतात. त्यांचंच फलित म्हणजे त्यांचा गौरव होणं. अशाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 26 जुलै रोजी बदलापूर जनता फाउंडेशन यांच्या वतीने बदलापूर पूर्व येथे करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासोबतच त्यांच्यासाठी वही व छत्रीचे वाटप श्रीजी सभागृह बदलापूर पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मान्यवर नागरिकांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रमुख सत्कार मूर्ती होत्या सुलभा प्रवीण केदारे, पोलीस उपनिरीक्षक मुंबई पोलीस आणि ॲडव्होकेट डॉक्टर संवेदन अपरांती यांचा देखील प्रमुख सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सभाध्यक्ष होते राजू दिघे, सूत्रसंचालन महेंद्र नवगिरे यांनी केले आणि स्वागताध्यक्ष होते संजय कांबळे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे गौतम भाऊ सोनावणे, सरचिटणीस RPI आठवले गट वामनदादा म्हात्रे, माजी नगराध्यक्ष बदलापूर शिवसेना शहर प्रमुख सिद्धार्थ कासारे, मुंबई अध्यक्ष RPI आठवले गट अनिल त्रिभुवन, उद्योजक धनराज गायकवाड, बदलापूर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाऊ गांगुर्डे, दीपकभाई ननावरे, अशोक हिरे, अजित रणदिवे, डोळस सर आदींची उपस्थिती लाभली. यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद. प्रतिनिधी मोनिका शिरसाट सोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता बदलापूर. तरुण मुलं त्यांनी विविध क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. प्राधान्य विशेषतः इन्स्पेक्टर झालेले आहेत किंवा काहीतरी चांगल्या पदावर ते गेलेले आहेत. त्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम त्यांनी तो आयोजित केलेला आहे. या ठिकाणी राजू दिघे आहेत, आमचा संजय कांबळे, आणखीन महेंद्र नवगिरे यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे. गेल्या वर्षीसुद्धा मला या कार्यक्रमाला रिपब्लिक पक्षाच्या वतीने आमंत्रित केलं होतं. गेल्या वेळेला मला येता नाही आलं, परंतु यावेळेला त्यांनी जाणीव ठरवून आपल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते आठवले साहेबांच्याकडे आग्रह धरला की गौतम सोनवणे इकडे पाठवा आणि आम्ही जे प्रत्येक वर्षी पक्षाच्या माध्यमातून जरी हे बदलापूर जनता फाउंडेशन जरी असलं तरी हे सगळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि एकंदरीतच या सगळ्या बाबासाहेबांच्या चळवळीशी संबंधित तरुणांचा जो बाबासाहेबांनी सत्य दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याप्रमाणे शैक्षणिक गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सालापातप्रमाणे त्यांचा वह्या वाटपाचा कार्यक्रम आणि जे विद्यार्थी स्वकर्तृत्वावर ज्यांनी चांगल्या नोकऱ्या मिळवलेल्या आहेत, त्यानंतर कोणी PSI झालेले आहे, कोणी ऑफिसर झालेले आहे, या सगळ्या लोकांनी या सगळ्या कर्तृत्ववान मुली आणि मुलांचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे आणि त्यासाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या वतीने हे बदलापूर जनता फाउंडेशनला शुभेच्छा देतो आणि त्याने हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्यांनी स्वकर्तृत्वावर नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्या सगळ्यांना मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, रिपब्लिकन परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आज या जनता फाउंडेशन बदलापूर यांनी जे मला इथे सत्कारासाठी बोलवलं, मी खूप खूप त्यांची आभारी आहे. आणि ह्या सर्व क्षेत्रामध्ये महिला सर्व क्षेत्रामध्ये पुढेच आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. आणि माझं हेच आजच्या विद्यार्थ्यांना किंवा आजच्या पिढीला हेच सांगणं आहे की बाबासाहेबांनी जे सांगितलं, शिका, संघटित व्हा, शिक्षण घ्या, हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्याची तरकाळी फोडा आणि त्याचा उपयोग करा आपल्या शिक्षणाचा, हेच मी सांगेन. बदलापूर जनता फाउंडेशन गेल्या कित्येक वर्षापासून या बदलापूरमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत आहेत. प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो आणि इथे गरजू विद्यार्थी आहेत, त्यांना वह्या, पेन आणि त्यांना शालेय पुस्तके जे काही लागतील ते या फाउंडेशनच्या वतीने देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याही वर्षी आम्ही हा संकल्प तयार केला आणि आमचे जे मान्यवर इथं उपस्थित झालेत, हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे, घाटकोपर तालुक्याचे अध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राजू खरात आणि या संस्थेचे जनरल सेक्रेटरी आमचे मित्र महेंद्र नवगिरे साहेब, कोषाध्यक्ष संजय कांबळे साहेब, मी स्वतः या संस्थेचा अध्यक्ष राजू विगे साहेब. मी या फाउंडेशनच्या वतीने या बदलापूरमध्ये विविध क्षेत्रामध्ये जे कामं करतात त्या लोकांचा नेहमीच आम्ही सत्कार करण्याचा ठरवलेला असतो आणि करत असतो.
पण याही वर्षी विशेष म्हणजे आमची भगिनी सुलभाताई केदारे या अत्यंत गरिबीतून आणि होतकरू आहेत. त्यांनी यावर्षी मुंबई पोलीसमध्ये PSI म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी ही परीक्षा देऊन ते पास झाल्यात, त्याबद्दल त्यांचा सत्कार करणं आम्हाला योग्य वाटलं. तसेच लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या विद्यापीठामध्ये शिकले त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब बॅरिस्टर झाले. त्याच विद्यापीठामधून आमचे संवेदन आपरंती साहेब हेही बॅरिस्टर झाले. तर त्यांचाही सत्कार करण्यासाठी आम्हाला वाटलं की आम्ही बाबासाहेबांनी जिथे त्यांचं जीवन बॅरिस्टर होण्यासाठी घालवलं त्या ठिकाणी आमचा एक बंधू बॅरिस्टर झाला, तर त्याचाही सत्कार करावा. त्या उद्देशाने आम्ही हा गुणगौरव सोहळा इथं आयोजित केलेला आहे. तरी मी आलेल्या सर्व लोकांचे, मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. बदलापूर जनता फाउंडेशनच्या वतीने आज जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनोने हे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे. राजाभाऊ आहेत, ज्या मॅडम आहेत, यांचं मी फाउंडेशनच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद.